आपल्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ते छत्रपती संभाजीनगरचे आमदार संजय शिरसाट आहे। मतदानाचा तुम्ही हक्क बजावला, सहकुटुंब बजावलाय, वातावरण कसं आहे? वातावरण माहितीच्या अत्यंत फेवरेबल आहे। हे मी सांगत नाही, आपण जर बूथवर जाऊन जरी पाहिलं, सर्वसामान्य कार्यकर्ता येणाऱ्या मतदाराला वेलकम करतोय आणि मतदान करून घेतोय आणि मतदान करणारा सुद्धा तेवढ्याच उत्साहाने मला मतदान करायचं या भावनेतून आलेला आहे। महाविकास आघाडी असं म्हणते, म्हणजे चंद्रकांत किंवा अंबादास दानवे असतील, परत तोच विषय काढला जातोय की दारूवाल्याला मतदान करायचं की मंदिरवाल्याला? मंदिरवाल्यालाच करायचंय आणि मंदिर आम्हीच बांधलंय रामाचं। तुम्हाला तिकडं जायला वेळ नाहीये, तुम्हाला ईदगाहला जायला वेळ आहे, म्हणून लोक तुम्हाला मतदान नाही करणार। जो राम का नहीं वो किसी काम का नहीं, म्हणून मंदिरवाल्यालाच मतदान करणार, 370 हटवणाऱ्यालाच मतदान करणार, ट्रिपल तलाक कायद्यात तयार करणाऱ्यालाच मतदान करणार आणि भारताला वेगाने पुढे घेऊन जाणाऱ्या नरेंद्र मोदीलाच मतदान करणार, हे लोकांनी ठरवलंय। तुमचा विश्वास आहे भुमरे पूर्णपणे जिंकतील? ज्या प्रकारे पूर्ण तयारी 100% जिंकणार, 100% जिंकणार। संजय राऊतांनी आज पुन्हा एकदा आरोप केला, एक व्हिडिओ ट्विट केला, त्याच्यात एकनाथ शिंदेच्या सोबत काही पोलीस बॅगा घेऊन जात होते, त्याची चौकशी आता करावी असं ते म्हणतात। कोल्हापूरमध्ये सुद्धा अशाच प्रकारे पैसे पाठवले, दिले, आवक झाली। हे बघा, पराभव समोर दिसत असला ना तर असे हे माकड चाळे सोसतात, माकड चाळे येते निव्वळ। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एखाद्या सभेला जाताना त्याच्याबरोबर 2 बॅग असतातच। त्यांचं म्हणणं आहे की त्यात पैशाचा घेवाणदेवाण होती आणि मोठ्या प्रमाणावर ओव्हरऑल महाराष्ट्र जिथे जिथे मतदान होतं तिथे तिथे अशा प्रकारचे पैसे वाटप होत आहेत। कमाल झाली। चला, एक गोष्ट तर त्यांनी मान्य केली की बाबा चला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यकर्त्याला सांभाळत आहेत, यांना बाकीच्या ठिकाणी बॅगा गेलेल्या आवडत नसावेत कदाचित, मातोश्रीला गेलेले ते दाखवा, एकदा लोकांना कळू द्या ना। एखादा मुख्यमंत्री प्रवास करत असताना असलेल्या 2 बॅगाचं तुम्ही भांडवल करताय? लोक मूर्ख आहेत, तेवढे दिसत नाही? परवा दिवशी उद्धव ठाकरे त्यांच्याकडे याच्यापेक्षा डबल बॅगा होत्या, मग काय त्यांनी पैसे वाटले? हे मूर्खपणाचे आरोप, नेरेटिव्ह सेट करणं ज्याला म्हणतात ना, ते करतायत। उद्याचे आमच्या पराभवाचे कारण काय आहेत तर आम्ही दाखवलेले त्या बॅग आहेत। आमच्या पराभवाचे कारण काय आहेत म्हणजे छत्रपती शाहू महाराजांना हरवण्यासाठी हे सगळं कोल्हापुरात सुद्धा केलं गेलं। अहो, तुम्ही छत्रपतीचे वारस तुम्ही नाही म्हणणारे, तुम्ही काय आम्हाला छत्रपती शिकवताय? त्यांच्या वारसावर तुम्ही डाऊट व्यक्त केला होता ना, हे छत्रपती वारस नाहीत म्हणून। इतिहासाच्या पहिलं मागे जा, तुम्ही थोडं वळून पहा आपण काय काय बोललोय। जर तुम्हाला ते बोललं आज तुम्हाला पलटता येतात, खोटारड्यापणाचा कळस आहे। आणि म्हणून शिंदेसाहेब म्हणतात ना, सरडा तरी कमी रंग बदलतो, त्यापेक्षा जास्त रंग बदलणारे या गटाकडे माणसं तयार झालीत। त्यामुळे हे होते संजय शिरसाट। त्यांनी सांगितले की पूर्णपणे आत्मविश्वास आहे की महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे हे विजयी होतील। त्यासोबतच संजय राऊतांनी जे आरोप केले आहेत, जो व्हिडिओ ट्विट केला, त्यावर सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। कॅमेरामॅन दीपेश महाजनसह मी वेदांतने, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।